मंडळी नमस्कार, मी योगेश गारडे, बळीराजा डेअरी फार्म, वाशिम जिल्हा. माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. या दूध व्यवसायामध्ये आता बऱ्याच लोकांचे आम्हाला मेसेज आहेत, कमेंट आहेत की दूध धंदा हा परवडतो का यामध्ये तुम्हाला काही उरतं का, हे बऱ्याच लोकांचे मेसेज येतात. पण हा धंदा करत असताना तुम्हाला जसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला चढ उतार येत असतात, तसेच कुठलाही व्यवसाय करत असताना त्या व्यवसायामध्ये आपल्याला चढ उतार हे आवश्यक असतात आणि ते यायलासुद्धा हवे. ते त्या चढ उतारातून, त्या अनुभवातून आपल्याला शिकता येतं. आता गेली 1.5 वर्ष झाली आता आम्ही हा धंदा करतो. यामध्ये एक सांगण्यात तात्पर्य असं की मी सुद्धा या धंद्यामध्ये आम्ही नवीन होतो. या धंद्याची आम्हाला एक 0% नॉलेज असं म्हणता येईल, कारण आपण वडिलोपार्जित आपल्या घरी या व्यवसाय सुरू केलेला आहे. पण एक तरुण म्हणून या व्यवसायामध्ये ज्यावेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला या व्यवसायातलं काही माहीत असतं. पण अनुभवातून आणि कुठेतरी बाहेर प्रशिक्षण वगैरे घेऊन आपण या गोष्टीत येण्याचा विचार केला आणि हा व्यवसाय सुरू केला. तर एक तुम्हाला सांगण्याचं म्हणजे आम्ही हरियाणाहून म्हशी खरेदी केलेल्या होत्या. त्या हरियाणाच्या म्हशी खरेदीच्या ज्या पहिल्या लॉटमधल्या ज्या म्हशी आहेत त्या म्हशीमधचं हे जे आता माझ्या पाठीमागे तुम्ही ही वगार बघता, हे असं प्रकारचं ब्रीडिंग आम्ही आमच्या गोठ्यावरती तयार करतो आहे. आमच्या गोठ्यावरती आम्ही एक रेडा ठेवलेला आहे. तो रेडा आम्ही आमच्या मशीनने सर्व म्हशी जर आपल्या हिटवरती आल्या तर त्या पूर्ण ताबडतोब लावणे आणि त्याचं लावण्यानंतर त्या गाभण केल्यानंतर त्यांचंच जे वासरं आहेत ते आपल्या घरी तयार करणे, हे एक या धंद्यामधलं वासरू संगोपन आपण जे म्हणतोय ब्रीडिंगवरती काम करणं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला या 2 आता त्या तिकडे झूम करा. त्या 2 आता आमच्या घरच्या रेड्यांनी आता आम्ही लावलेल्या त्या वगारी आहेत आमच्याच गोठ्यामध्ये. म्हणजे आपणच आता आपल्या गोठ्यामध्ये ह्या अशा प्रकारचं ब्रीडिंगवरती काम करून जर आपण अशा प्रकारचे जर हरियाणाच्या सारख्या जर आता ह्या वगारी तयार जर केल्यात तर मित्रांनो आपल्याला त्या हरियाणामध्ये एक जाण्याचे समोर भविष्यात गरज पडणार नाही. आपणच आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र सुफलाम करून अशा प्रकारचं ब्रीडिंगवर काम करून आपल्या जिल्ह्यामध्ये अशा वगारी तयार करू शकतो. कारण आपला हे प्रचंड जो खर्च होणार आहे त्या म्हशीमागे, कारण तिकडे ॲव्हरेजली जवळपास 1.5 लाखाच्या जवळपासच्या रेटनं म्हशी खरेदी केल्या जातात. त्यामुळं हे जर आपण केलं तर या धंद्यामधलं आपला म्हणजे एक ॲव्हरेज रेशो जो आहे तो कमी होईल आणि आपल्याला यामध्ये चांगलं उत्पादन मिळेल. आता दुसरा विषय जो राहिला तो दूध विकण्याचा. दूध विकणं हा एक पर्याय तो आहेच, कारण सध्या धंदा आता कुठलाही व्यवसाय म्हटल्यानंतर नवीन चालू केल्यानंतर आपण त्याचं दूध विकतो 60 रुपये, कोणी 65 रुपये, कुठल्या जिल्ह्यात 80 रुपये दराने सुद्धा दूध विकले जाते. तर ज्या जिल्ह्यामध्ये दर कमी आहेत, जसं की आता आमच्या जिल्ह्यामध्ये 60 रुपये दर आहे, तर आम्हाला 60 रुपये हा दर ठीक आहे, हा एक कॉन्स्टंट दर आहे की यामध्ये आता जेमतेम याचा खर्च हा व्यवस्थित भागतो. पण या दुधामध्ये जर आपण बाय प्रोडक्टवरती काम केलं आणि बाय प्रोडक्टवरती काम करून जर आपण या ठिकाणी जर एखादे पदार्थ तयार करून जर विकण्याचा मानस डोक्यात ठेवला तर निश्चितच हे आपल्याला परवडणार आहे. आता हळूहळू आम्ही सुद्धा त्या गतीने आमचा एक पावला आम्ही टाकतोय. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय तुम्हाला मला दाखवायचा आहे. तिसरा विषय म्हणजे आता तुम्ही आता हा जो लॉट बघताय पाठीमागे, हा जवळपास 9 म्हशींचा लॉट आम्ही ऑक्टोबरमध्ये खरेदी केला होता हरियाणाहून. आणि एक व्यावसायिक म्हणलं की या दूध धंद्यामध्ये जर व्यावसायिक म्हटलं की त्याला सर्वात मोठी गोष्ट काय मित्रांनो, या धंद्यामध्ये जी न परवडणारी आहे किंवा मग ती लॉसमध्ये त्या शेतकऱ्याला आणते, ती म्हणजे तुमच्या म्हशी तुम्ही गोठ्यावरती आणता, तिचं दूध पिळल्यानंतर आपल्याला त्या म्हशी गाब जात नाहीत. ह्या सर्वात मोठी तक्रार ही एक या व्यवसायामध्ये आहे. आणि ही तक्रार म्हणजे हे एक असं गणित आहे की जर म्हशी जर गाबच गेल्या नाहीत तर धंदा हा रिवर्समध्ये येतो. कारण आपल्याला ह्या म्हशी जवळपास जर आपण गाबच आपल्या गेल्या नाहीत तर आपल्याला 3-3, 4-4 महिने या सांभाळणं आणि ह्या अशा प्रकारचा या जनावरांच्या खाद्यावर ह्या ढेप असेल, हरभरा चुरी असेल, मका चुरी असेल, या सगळ्या गोष्टीवर जो खर्च करणं आहे तो आपल्याला म्हणजे न परवडणार आहे. त्यामुळं आपल्याला तो एक विचार करावा लागेल आणि ह्या म्हशी गाब कशा जातील याच्याकडे बारकाईनं लक्ष देऊन त्या आपल्याला त्याची एक आपल्याला काय म्हणता येईल त्याला की आपल्याला त्याचं नियोजन करावं लागेल. म्हणून ह्या आमच्या 9च्या 9 म्हशी मित्रांनो ह्या टोटल म्हशी गाब गेलेल्या आहेत. म्हणजे ऑक्टोबरमध्ये आम्ही म्हशी आणल्यात आणि नोव्हेंबरमध्ये पूर्ण जो लॉट आहे तो लॉट आमचा गाब गेलेला आहे. त्यामुळं हे सर्वात मोठं एक सक्सेस एखाद्या मोठ्या व्यवसायाचं असतं. त्यामध्ये आपलंसुद्धा लक्ष असणं हे या ठिकाणी गरजेचं आहे. धन्यवाद.